Hello students, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn Henry Moseley's modern periodic table. In 1913 आपण 1913 मध्ये हेनरी मोसले या सायंटिस्टने मॉडर्न पिरियडिक टेबल चं अरेंजमेंट तयार केला. त्याचा स्टडी आपण करणार आहोत. हेनरी मोसलेने जो पिरियडिक टेबल इलेमेंटसाठी तयार केला तो मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणून ओळखला जातो, कारण तो आजही तो पिरियडिक टेबल यूज केला जात आहे. 1913 मध्ये त्यांनी हा पिरियडिक टेबल तयार केला. हेनरी मोसले यांनी जो पिरियडिक टेबल तयार केला तो पिरियडिक टेबल आणि मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल या दोन पिरियडिक टेबलमध्ये कोणता मोठा डिफरन्स होता, तर ह्या दोघांमध्ये जो मोठा डिफरन्स होता तो म्हणजे मेंडेलिव्हने अरेंजमेंट जी केली होती, इलेमेंट्स अरेंज टू increasing order of atomic masses. हे कुणी केलं होतं, तर हे मेंडेलिव्हने केलं होतं. मेंडेलिव्ह आणि मोसलेनी काय केलं, तर मोसले अरेंज elements arrange to increasing order to atomic number. ॲटॉमिक नंबरनी त्यांनी अरेंजमेंट केली आणि यांनी ॲटॉमिक मासेसनी केलेली. हा खूप मोठा डिफरन्स दोघांच्या अरेंजमेंटमध्ये होता पिरियडिक टेबल तयार करण्यामध्ये. आता ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर यामध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी आपण त्यांच्या या अरेंजमेंटमध्ये बघा. आता ही आहे मेंडेलिव्हची पिरियडिक टेबल. इथे जी अरेंजमेंट केली आहे 1, 7, 9.4, 11, 12 ही जी अरेंजमेंट आहे, हे जे आहेत हे काय आहेत, ॲटॉमिक मासेस आहेत. आणि जे मोसलेने केलं, तर मोसलेने जी अरेंजमेंट केली, हायड्रोजन नंतर हेलियम, तर हा जो आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे कोण आहेत, तर हे ॲटॉमिक नंबर्स आहेत. आणि हे जे आहेत 1, 7, 9.4, 11, 12 हे कोण आहेत, तर ॲटॉमिक मासेस आहेत. म्हणजे ह्या इलेमेंटला मेंडेलिव्हनी ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने अरेंज केलं आणि मोसलेनी इलेमेंट्सला ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने अरेंज केलं. तर असं का झालं, कारण की जेव्हा मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल तयार केला तेव्हा सायन्स वर्ल्डला ॲटमच्या इंटरनल स्ट्रक्चरविषयी माहिती नव्हती. ॲटममध्ये आतमध्ये काय आहे ते माहीत नव्हतं. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक ह्यांच्यातला रिलेशन सायंटिस्ट घेऊ लागले. आणि मेंडेलिव्हच्या वेळेस मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर हा केवळ इलेमेंटचा तो नंबर म्हणून, ऑर्डर नंबर म्हणून समजला जात होता. पण ज्या वेळेस मोसलेनी अरेंजमेंट केली त्यावेळेस ॲटॉमिक नंबर म्हणजे त्या इलेमेंटच्या प्रोटॉनची संख्या आणि नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच ॲटॉमिक नंबर हे होतं. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन, कारण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या कशी असते, सेम असते. हा आहे ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर ॲटॉमिक मास मीन्स A इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. तर हे आहे ॲटॉमिक मास आणि हे आहे ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबरमध्ये
काय होतं तर ॲटोमिक मास हा P+n आहे. म्हणजेच ॲटोमिक मास हा काय आहे, A=P म्हणजे कोण, तर नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे आपण त्याला ॲटोमिक नंबर म्हणजे Z+n असा होईल. आता याच्यामुळे ॲटोमिक मास हा P+n आहे आणि ॲटोमिक नंबर हा नंबर ऑफ प्रोटॉन आहे. आणि हा जो ॲटोमिक मास आहे तो फ्रॅक्शनमध्ये पण असू शकतो, अपूर्णांकात पण असू शकतो, पण हा ॲटोमिक नंबर मात्र हा कसा असतो, होल नंबर असतो. होल नंबर असल्यामुळे त्याला अरेंज करणं हे खूप इझी असतं. आणि म्हणून मोस्लेनी ॲटोमिक नंबरच्या चढत्या क्रमाने इलेमेंट अरेंज केले. तर हा खूप मोठा फायदा म्हणा किंवा शोध मोस्लेनी लावलेला आहे. हेनरी मोस्लेच मॉडर्न पिरियडिक टेबल. हेनरी मोस्ले अरेंज इलेमेंट्स इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक नंबर्स. ॲटोमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी त्यांनी इलेमेंट्स अरेंज केले. द क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट इन सच टाईप इज कॉल्ड मॉडर्न पिरियडिक टेबल. तर हेनरी मोस्लेने जे क्लासिफिकेशन केलं इलेमेंटचं त्याला काय म्हणण्यात आलं, मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणण्यात आलं. The properties of elements can be predicted more accurately with the help of the modern periodic table. Modern periodic table मध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत इलेमेंटच्या त्या खूप जास्त अचूकपणे प्रेडिक्ट करणं शक्य झालं. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या अरेंजमेंटमुळे प्रत्येक इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज अतिशय अचूकपणे प्रेडिक्ट करणं शक्य झालं. आता मॉडर्न पिरियडिक टेबल वरून मॉडर्न पिरियडिक लॉ त्यांनी सांगितला. आता काय झालं की अरेंजमेंट केल्यामुळे मॉडर्न पिरियडिक टेबलची मधील इलेमेंटची अरेंजमेंट त्याच्या ॲटोमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केल्यामुळे या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इलेमेंटची अरेंजमेंट त्यांच्या ॲटोमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे केल्यामुळे त्यांच्या त्या इलेमेंटच्या जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या काही इंटरव्हलनंतर रिपीट झाल्याचे मोस्लेला दिसून आले. म्हणजे लिथियममध्ये ज्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच सोडियममध्ये, त्याच पोटॅशियममध्ये, रुबिडियममध्ये आढळून आल्या. त्याचप्रमाणे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्टॅन्शियम यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, सिमिलर आहेत असं दिसून आलं. अशा पद्धतीने केमिकल प्रॉपर्टीज काही इंटरव्हलनंतर या टेबलमध्ये रिपीट झाल्याचे दिसून आले. आणि म्हणून हे कशामुळे शक्य झालं तर मोस्लेला समजलं की हे आपण ही अरेंजमेंट ॲटोमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मॉडर्न पिरियडिक लॉ जो मोस्लेनी सांगितला तो असा होता, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक नंबर्स. म्हणजे इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज कशाचं फंक्शन आहेत, कशाचं पिरियडिक फंक्शन आहे तर त्यांच्या ॲटोमिक नंबरचं पिरियडिक फंक्शन आहे. ॲटोमिक नंबरच्या चढत्या क्रमाने अरेंजमेंट केल्यामुळे त्यांच्यामधील केमिकल प्रॉपर्टी रिपीट झालेल्या दिसत आहेत. त्यांच्यात पिरियडिक फंक्शन आढळून आलं आणि म्हणून त्यांनी लॉ सांगितला, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक नंबर्स. आता सिमिलर लॉ मेंडेलिव्हचा पण असाच होता. मेंडेलिव्हनी जो लॉ सांगितला, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. तर ॲटोमिक मास इथे शब्द वापरलेला आहे कारण की मेंडेलिव्हनी ॲटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने टेबल तयार केला होता. आणि इकडे ॲटोमिक नंबर हा शब्द आहे कारण की मोस्लेनी ॲटोमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंजमेंट केलेली आहे. आता आपण ह्या मोस्लेच्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया. याचं स्ट्रक्चर एकदम इथे बघा, इथं दिलेलं हे स्ट्रक्चर आपण इझिली काढू शकतो. इथे बघा स्ट्रक्चर म्हणजे रचना कशी आहे ह्या पिरियडिक टेबलची बघा. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड 1 to 7. या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकूण 7 रोज आहेत, 1 ते 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि त्यांना पिरियड्स असं म्हटलं गेलं. 7 पिरियड्स. नंतर इट कंटेन्स 18 व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ग्रुप. या पिरियडिक टेबलमध्ये 18
कॉलम आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि यांना ग्रुप असं नाव देण्यात आलं. आणि हे जे आहेत हे पिरियड्स. आता तिसरं बघा, स्ट्रक्चर तिसरं काय आहे, द अरेंजमेंट ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. हे जे पिरियड्स आहेत 7 आणि कॉलम आहेत हे आखल्यामुळे इथे बॉक्सेस तयार झाले बघा. हा एक बॉक्स, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असे इथे बॉक्सेस तयार झाले. आणि या बॉक्सेसमध्ये ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ बॉक्स. हे जे बॉक्सेस आहेत ह्या बॉक्सेसमध्ये ॲटॉमिक नंबर दाखवण्यात आले. आता इथे आपण ॲटॉमिक नंबर बघा, इथे कोण आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. नंतर इथे आहे हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. इथे बघा कोण आहे, लिथियम 1 2. पहिल्या पिरियडमध्ये 2च फक्त इलेमेंट्स आहे. दुसऱ्या पिरियड, हा दुसरा पिरियड आहे, हा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे. सेकंड पिरियडमध्ये कोण आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. इतर बेरिलियमचा 4 आहे. आता यानंतर इकडे 13मध्ये बघा 5 सिरियली मांडले, 5 6 7 8 9 10. त्यानंतर इथे थर्ड पिरियड सुरू होतो बघा. थर्ड पिरियडमध्ये कोण आहे बघा, 11 12 13 14 15 16 17 18 असं 11 पासून 12 13 14 15 16 17 18. आता फोर्थ पिरियड हा 19 नी सुरू होतो, 20. अशा पद्धतीने प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला ॲटॉमिक नंबरनी त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर इंडिकेट केलेला आहे ह्या पिरियडिक टेबलमध्ये. अशा पद्धतीने पुढे पण आहेत. आता 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. दीज आर कॉल्ड लॅन्थाइड्स सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. हा जो पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबलच्या बॉटमला तळाशी 2 वेगळ्या रोज सेपरेटली दाखवलेल्या आहेत. तर ह्या रोची जागा इथून आहे आणि ह्या रोची जागा इथून आहे. तर ही लॅन्थनाइड आणि ही ॲक्टिनाइड सिरीज आहे. 5वी स्ट्रक्चर बघा काय आहे, इथं 118 इलेमेंट्स बसलेले. देअर आर 118 इलेमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ऑल द प्लेस आर फिल्ड. या पिरियडिक टेबलमध्ये 118 इलेमेंट्स हे प्लेस झालेले. इथे जो नंबर आहे तो 118 नंबर आहे. सगळे इलेमेंट्स इथे फिल झालेले आहे. आता 6वं याचं स्ट्रक्चर बघा काय आहे, 6 स्ट्रक्चर आहे झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन म्हणजे काय, तर नागमोडं वळण बघा, हे पायऱ्यांसारखी लाईन, याला झिगझॅग लाईन असं म्हणतात. तर ही झिगझॅग लाईन आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये दिसून येते. ती कुठून दिसते बघा, ती इथून आपल्याला दिसते. 13 ह्या 13 14 नंतर इथे अशी ही अशी झिगझॅग लाईन आपल्याला ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलचे 2 भाग करताना दिसते. तर काय आहे ही झिगझॅग लाईन, हा क्वेश्चन सेपरेटली पण 100% येऊ शकतो झिगझॅग लाईनबद्दलचा. तर तो सेपरेटली पण करायचा आहे. तर झिगझॅग लाईन म्हणजे काय बघा, देअर आर झिगझॅग लाईन ड्रॉन अ पी ब्लॉक इन मॉडर्न पिरियडिक टेबल. हा पी ब्लॉक आहे आणि ह्या पी ब्लॉकमध्ये झिगझॅग लाईन ड्रॉ केलेली आहे. द 3 ट्रेडिशनल टाईप ऑफ इलेमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. आपल्या इलेमेंटचे 3 टाईप्स असतात, मेटल, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स. असे 3 जे ट्रेडिशनल टाईप्स आहेत, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. तर हे ह्या झिगझॅग लाईननी सेपरेट केलेले दिसतात. मेटलाइट्स एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. ही जी झिगझॅग लाईन आहे यांच्या बॉर्डरवर आपल्याला हे सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक हे जे दिसत आहेत हे कोण आहेत, तर हे मेटलाइट्स आहेत. ह्या बॉर्डरवरती, झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवरती आपल्याला मेटलाइट्स इलेमेंट्स दिसतात. आणि सगळे मेटल्स जे आहेत ते झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला कोण आहेत, नॉन मेटल्स आहेत. ऑल मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साईड and of the zigzag line while all the non-metals lie on the right side. zigzag line वरती मेटलाइट्स असतात आणि झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला इकडे सगळे मेटल्स आहेत आणि राईट साईडला कोण आहेत, नॉन मेटल्स आहेत. हे अजून एक स्ट्रक्चर आहे आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं. अजून याचं
अजून याच्यामध्ये बघा तुम्हाला एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असे 4 ब्लॉक सेपरेटली केलेले दिसतात. तर हे ब्लॉक म्हणजे काय, द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. संपूर्ण पिरियॉडिक टेबल 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केलेलं आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. आता एस ब्लॉकमध्ये कोण येतं इलेमेंट्स, तर एस ब्लॉकमध्ये फर्स्ट ग्रुप, पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. एस ब्लॉक कंटेन ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. डी ब्लॉक कंटेन ग्रुप 3 to 12, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ह्या सगळ्या ग्रुपला डी ब्लॉक असं नाव देण्यात आलं. पी ब्लॉक कंटेन ग्रुप 13 to 18, 13, 14, 15, 16, 17, 18 हे जे ग्रुप्स आहेत हे पी ब्लॉकमध्ये कंटेन झालेले दिसतात. आणि एफ ब्लॉकमध्ये लॅन्थनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज दिसते. हा याचं 7वं स्ट्रक्चर आहे. 8th स्ट्रक्चर काय, इट इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ अन इलेमेंट विच डिसाइडेड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस्ड. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे इलेमेंटचं हे ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरून त्या पिरियॉडिक टेबलचा ग्रुप आणि पिरियड डिसाईड केला गेलेला आहे. कोणत्या ग्रुपमध्ये की कोणत्या पिरियडमध्ये कोणता इलेमेंट आहे त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन डिसाईड केलेलं आहे. इट इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ अन इलेमेंट विच डिसाइड्स द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज द टू बी प्लेस्ड. अशा पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबलचं हे स्ट्रक्चर आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलची ही डायग्रॅम काढताना लक्षात घ्या काय करायचं, तर पहिला आणि दुसरा ग्रुप हे 2 ग्रुप सेपरेट काढायचे. पहिल्या ग्रुपमध्ये 7 पिरियड्स आहेत, दुसऱ्या ग्रुपमध्ये 6 पिरियड्स आहेत. नंतर त्यालाच एस ब्लॉक नाव द्यायचा. नंतर डी जो 3 ते 12व्या ग्रुपपर्यंत 1, 2, 3, 4 असेच पिरियड्स आहेत आणि त्याला डी ब्लॉक नाव द्यायचं. नंतर 13, 14, 15, 16, 17 या ग्रुपमध्ये 6 पिरियड्स आहेत आणि 18 जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 7 इलेमेंट्स आहेत, 7 पिरियड्स पण आहेत. त्याला पी ब्लॉक नाव द्यायचं. आणि तळाला बॉटमला एफ ब्लॉकमध्ये 2 पिरियड्स आपण घ्यायचे. हे 2 पिरियड्स जे ते 6th आणि 7th पिरियड्स असतात. तर अशा पद्धतीने ही डायग्रॅमसुद्धा आपण रफ डायग्रॅमसुद्धा आपण काय करायचे, ह्या डायग्रॅमची आपण स्टडी करायची. ह्या डायग्रॅमवरती तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. तर या प्रश्नाचा अभ्यास करताना झिगझॅग लाईनचा अभ्यास करा आणि ही डायग्रॅम जी आहे ह्या डायग्रॅमचा नीट स्टडी करून ठेवा. 100% याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. ह्या डायग्रॅममध्ये एस ब्लॉक कोणता, डी ब्लॉक कोणता, पी ब्लॉक कोणता, झिगझॅग लाईन कुठे असते, एफ ब्लॉक कुठे आहे, नंतर मेटल्स कोणत्या बाजूला असतात, नॉन मेटल्स कोणत्या बाजूला असतात, नंतर हे 1, 2, 3 हे काय इंडिकेट्स करतात. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न ह्या डायग्रॅमवरती आपल्याला येऊ शकतात. तर याचा स्टडी आपण करायचा आहे. स्टुडंट, तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर समजलं का? तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.